नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. म्हासा यात्रेत चोरीच्या घटना, वयोवृद्ध आजीचे गाठोडे चोरल्याने घरी जाण्यासाठी भीक मागण्याची वेळ. संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात सुप्रसिद्ध असलेल्या म्हासा यात्रेत भाविकांचे सुरक्षिततेसाठी हजारो पोलीस बळ असताना चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून देवकाबाई पांडुरंग आघाणे या आजीचे पाकिट मारांनी गाठोडे लंपास केल्याने वयोवृद्ध आजीला घर गाठण्यासाठी प्रवास भाडे नसल्याने भीक मागावी लागल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी घडल्याने पोलिसांचे सुरक्षित बद्दल नाराजी व्यक्त केली जाते. गुरांच्या बाजारासाठी तसेच शेतीच्या अवजारासाठी सुप्रसिद्ध असलेल्या म्हासा यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे घोंगडी आणि ब्लँकेट तसेच इतर संसार उपयोगी वस्तू मिळत असल्याने भक्तगण आपल्या कुटुंबियांसह लाखोंच्या संख्येने येथे येत असतात. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत नागरिकांचे मनोरंजन व्हावे यासाठी महाराष्ट्रातील तमाशाचे फळ आपली हजेरी लावतात. परंतु त्यांना पोलिसांचे संरक्षण मिळत नसल्याने या तमाशा कलावंतांनी पारंपरिक यात्रेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाविक आकाश पाळणे, मौत का हुआ इतर मनोरंजनाचे खेळावर आपली करमणूक करतात आणि घरी परतत असतात. शेतीचे अवजारे व संसार उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी लगबग करतात. या ठिकाणी गिराईक बनून तेथे गर्दी करणारे लुटारू जास्त असतात. आपण खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे देताना हे पाकिट मार त्यांची टेहाळणी करून अलगद कळ्यातील दागिने, मोबाईल, पैसे लंपास करून पळ काढतात. पोलिसांकडून सतत चोरांपासून सावधान राहण्याची उद्घोषणा होत असली तरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. आपले लंपास झालेले पैसे, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूची तक्रार देण्यासाठी पीडित पोलीस ठाण्यात धाव घेत असून त्यांची पोलीस ठाण्यात फक्त नावे घेतली जातात. अशा प्रकारे गवाळी येथील आघाणे ही सुमारे 70 वर्षाची आजी देवकाबाई पांडुरंग आघाणे दर्शनासाठी आली असता तिचे गाठोडे चोरट्यांनी लंपास केल्याने घरी जायचे कसे या विवंचित ती सापडली असता घरी जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नसल्याने भीक मागून घर गाठावे लागल्याने पोलिसांचे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. टिटवाळा न्यूजसाठी प्रतिनिधी राजेश भांगे, मुरबाड. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.